2 दिवसापूर्वी पिल्लूचं बारसं झालं. त्यानिमित्तानं मी सासरी गेले होते. सासरून आल्याच्या नंतर असा काहीसा पसारा होतो. बऱ्याच गोष्टी जागेवर लावायच्या होत्या आणि त्यासाठी मला वेळ हवा होता. आता ह्या बॅग्स होत्या, साड्या वगैरे सगळं जागेवर लावण्यासाठी खूप सारा वेळ गेला माझा. त्याच्यानंतर आईने इथे गरम गरम मस्त चपात्या टाकल्या. बरं, आई आणि पप्पा बारशाच्या दिवशी सकाळी सकाळी आम्हाला सरप्राईज दिले बरं का. त्यानंतर आम्ही दोघी जेवायला बसलो आणि तेवढ्या वेळामध्ये आमचं पिल्लू उठून बसलेलं होतं. म्हटलं की आई तू तुझं जेवण कर, कारण मला तर सवय झालेली आहे, ती नेहमीच जेवताना उठूनच बसते. त्यानंतर आजीबाई आलेल्या आहेत म्हणून आमच्या आजींनी मस्तपैकी पिल्लूची मालिश केली, तिला अंघोळ घातली. आता आई जवळपास 3-4 महिन्यानंतर पिल्लूला भेटली बरं. त्यामुळे खूप छान वाटत होतं मलाही आणि पिल्लूलाही. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आवराआवर केली आणि 4-5 वाजता निघालो स्वामींच्या मठामध्ये. पिल्लू झाल्यापासून तर 5 महिने झाले जवळपास पिल्लूचं दर्शन राहिलेलंच होतं. बरं, माठामध्ये आल्याच्यानंतर इतकं छान वाटत होतं की दर्शन झालं मस्त मोकळेपणाने. आणि हे मंदिर आहे निगडीचं. सो इथे छान गणपतीचं पण मंदिर आहे आणि स्वामींची इतकी सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकत आहात. छान आमचं दर्शन झालं. त्यानंतर घरी गेलो. बरं, घरी गेल्याच्यानंतर खिचडी बनवत होते मी, तेवढ्या वेळामध्येच गॅसही संपलेला. आता गॅस आणून जवळपास मला बरेच दिवस आहेत, गॅस मागवलेला पण आलेला नव्हता. त्यामुळे मग आता इंडक्शन काढलं आणि इंडक्शनवरती खिचडी बनवली राहिलेली. मस्त झणझणीत खिचडी झाली होती. इथे आम्ही जेवायला वाढून घेतलं. आणि हा होता आजचा मिनी व्लॉग. आय रिअली होप तुम्हाला आवडला असेल. बाय बाय.